नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 जुलै 2025 आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज 5 जुलै 6 आणि 7च्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या 6 जुलै एकादशी, मोठी एकादशी, पंढरपूरची यात्रा, मोठी एकादशी मध्ये 6 जुलै 7 जुलै 8च्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे. म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेरणी केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवदान ठरणार आहे. खूप काही सर्वदूर मोठा पडणार नाही, पण पाऊस पडणार आहे, भाग बदलत असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, त्याच्यानंतर जालना जिल्हा, जळगाव जामोद, त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे 6 जुलै 7, 8, 9च्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही, मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतं. फक्त राज्यात मात्र पूर्व विदर्भात म्हणजे 6, 7, 8च्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र 6 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली, त्याच्यानंतर जालना जिल्हा, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्वदूर पाऊस पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, जिकडे पडला तिकडेच पडेल, सर्वदूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्षात येतं. तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त मापमध्ये बराच भाग व्यापून घेणार आहे म्हणून ह्या 3 दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे, हिंगोली जिल्ह्यात देखील असणार आहे, वाशिम जिल्ह्यात देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या जवळपास 70% म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे 50% भागामध्ये ही पाऊस म्हणजे 6, 7, 8चा पाऊस, 8, 9चा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर लातूर, सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे, म्हणजे जास्त नाही, म्हणजे तिकडे म्हणजे कमी प्रमाणात राहणार आहे, भाग बदलत राहणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस फक्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडल्या पट्ट्यातच जास्त आहे. दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार. दक्षिण भाग म्हणजे कोणता येतो, म्हणजे त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो, त्याच्यानंतर धाराशिव येतो, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो, नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग होतो म्हणजे ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे, विखुरलेलंच राहणार आहे. कुठं तरी म्हणजे उगा 25-30% पर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लक्षात येतं. त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर मात्र तिकडला पाऊस मात्र सर्वदूर सारखाच राहणार आहे, तेही पाऊस काही कमी होणार नाही. नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे, कळवणचा राहणार आहे, धुळे नंदुरबार तिकडला देखील सरी तिकडल्या भागामध्ये चालू राहणार आहे. नगर जिल्ह्यात देखील संगमनेरच्या पलीकडल्या भागात सरी ह्या 2, 3, 6, 7, 8 पर्यंत राहते म्हणून हे लक्षात येतं. पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला राहणार आहे, गडचिरोली, चंद्रपूर तिकडे खूप राहणार आहे, वर्धा, भंडारा, यवतमाळ तिकडे देखील चांगला राहणार आहे. त्याच्यानंतर अमरावतीकडे देखील असणार आहे, त्याच्यानंतर वाशिमकडे असणार आहे, पुसदकडे असणार आहे, बुलढाणाकडे असणार आहे. हे पट्टामध्ये इकडला म्हणजे ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे, कारण की पाऊस मध्य प्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळं तिकडे पाऊस जास्त असणार म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र सर्वदूरचा असा मोठा पाऊस नाही, विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे, भाग बदलतच पडणार आहे. नंतर काय होणार आहे, नंतर 13 जुलैच्या नंतर 13 ते 25च्या दरम्यान म्हणजे नंतर काय होईल की वारं 7 तारखेला बंद झाल्याच्या नंतर 13 ते 27च्या दरम्यान म्हणजे राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात मग जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल, पण ते सर्वदूर असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. पण सध्या तर राज्यामध्ये समजा